आता आपण बघू 7th क्लासचं 10th चॅप्टर. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण 9th चॅप्टर बघितलं होतं. आता 10th चॅप्टरला सुरुवात करू. बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. तर प्रॅक्टिस सेट 40 घ्या. फर्स्ट क्वेश्चन घेतो त्यातला. इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड. रिहानांनी डिपॉझिट केले म्हणते स्कूल फंडमध्ये 1500 रुपीज. ठीक आहे. किती पर्सेंटनी? 9 PCPA म्हणजे 9%नी तिने डिपॉझिट केले फॉर 2 इयर, 2 वर्षाकरता. तर व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. लास्टमध्ये तिला टोटल अमाऊंट किती मिळाले तर ते काढायचं आपला. चला बघू आन्सर. बघू फर्स्ट आन्सरकडे गिवन दिला आहे प्रिन्सिपल इक्वल्स टू 1500 रुपीज. प्रिन्सिपल म्हणजे जेवढी अमाऊंट आपण डिपॉझिट करतो त्याला प्रिन्सिपल म्हणते. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे त्या अमाऊंटवर मिळालेला इंटरेस्ट 9% आहे की 10% आहे ते झालं रेट ऑफ इंटरेस्ट. आणि किती इयरसाठी ठेवलं, किती पिरियडसाठी ठेवलं आपण तर तो झाला आपला टाईम. तर 2 इयरसाठी आहे इथे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आहे? 9 PCPA दिला आहे. टोटल इंटरेस्ट काढू आपण. टोटल इंटरेस्ट यासाठी काढणार की कारण आपल्याला अमाऊंट काढायची आहे ना. अमाऊंट म्हणजे लास्टमध्ये मिळणारी अमाऊंट. तर आपलं प्रिन्सिपल म्हणजे जेवढी अमाऊंट डिपॉझिट केली आहे ते आणि सोबत त्यावर मिळणारा इंटरेस्टचे रक्कम. तर हे दोन्ही मिळून जे रक्कम मिळते आपल्याला आखरीवर लास्टमध्ये 2 इयरच्या लास्टमध्ये त्याला म्हणतो आपण अमाऊंट. तर टोटल इंटरेस्ट काढू पहिले. टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PRT डिवायडेड बाय 100. P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि T म्हणजे टाईम. म्हणून शॉर्टमध्ये मी PRT लिहिलं. P किती दिला आहे? 1500. R किती दिला आहे? 9. T किती दिला आहे? 2 डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा. ठीक आहे. तर 2 0 आहे खाली, 2 0 वरती आहे म्हणून कट केले. 15 इंटू 9 इंटू 2 राहिले. याची मल्टिप्लिकेशन केली आणि 270 आन्सर आलं. तर टोटल अमाऊंट शी विल गेट. तिला टोटल अमाऊंट किती मिळाली तर 1500 आपली जी प्रिन्सिपल होती आणि प्लस किती मिळालं व्याज त्यावर तिला 270. तर टोटल किती झालं? 1770. तर ही झाली तिची टोटल अमाऊंट. तर लिहायचं देअर फोर 1770 इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तिला एवढी अमाऊंट मिळाली. जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक ॲट 10 PCPA फॉर 5 इयर्स. जेठालालने 5 वर्षाकरता हाऊसिंग लोन घेतले बँकमधून. तर ते किती % इंटरेस्टनी होते? रेट ऑफ इंटरेस्ट 10%नी घेतले होते. आणि किती लोन घेतलं? 2,50,000 रुपीज. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. 5 वर्षासाठी त्याने घेतलं होतं 10%नी. तर त्याला इयरली इंटरेस्ट किती पे करावा लागला. अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. आणि पूर्ण मिळून टोटल अमाऊंट किती रिटर्न करावी लागली तर हे काढायचं आहे आपल्याला. चला बघू आन्सर. दुसऱ्याचा आन्सर गिवन आहे. प्रिन्सिपल दिला आहे आपल्याला 2,50,000 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आहे? 10 वर्ष 10 PCPA. टाईम किती दिला आहे? 5 इयर्स. टोटल अमाऊंट काढायची आहे. ठीक आहे. तर टोटल इंटरेस्ट पहिले काढू आपण कारण अमाऊंट काढायची आहे तर टोटल इंटरेस्ट काढणं जरुरी आहे. टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू PRT डिवायडेड बाय 100. फॉर्म्युला लावला आपण. 2,50,000 P झालं आपलं. R किती दिला आहे? 10 दिलेला आहे. T किती दिला आहे? 5 दिला आहे डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 2 0 आहे, 2 0 आहे, कट केला. इथे उर्वरित संख्या लिहिली 2,500 इंटू 10 इंटू 5. तर पूर्ण मिळून मल्टिप्लिकेशन केलं आणि आन्सर किती आलं? 1,25,000 रुपीज. तर पण आपल्याला फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की इयरली इंटरेस्ट काढायचं आहे. इयरली इंटरेस्ट काढायचं आहे आणि हे टोटल इंटरेस्ट कशाचा आहे? 5 इयरचा आहे. 5 इयरचा आहे. तर बघा इयरली इंटरेस्ट काढताना जर इयरली इंटरेस्ट काढत आहे हे 5 वर्षाचा आहे तर याला 5नी डिवाईड करावं लागेल. तर 1,25,000ला 5नी डिवाईड केलं इक्वल्स टू 25,000 आन्सर आला. तर इयरली इंटरेस्ट किती निघाला आपलं? 25,000. आता बघू सेकंड क्वेश्चन काढायचा आहे. टोटल अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे. इक्वल्स टू प्रिन्सिपल दिला आहे 2,50,000 प्लस इंटरेस्ट दिला आहे 1,25,000. कारण 5 इयरचा इंटरेस्ट दिला आहे. 5 इयरचं टोटल अमाऊंट काढायची आहे म्हणून 5 इयरचा लिहिला. इयरली इंटरेस्ट लिहिलेला नाही आहे. ठीक आहे.
मग याची प्लस केली 3,75,000 रुपीज. तर बघा टोटल अमाऊंट निघला आपला हे. तर लिहायचं देअरफॉर टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. किती रिटर्न केली त्यांनी बँकला? 3,75,000 रुपीज. आणि त्याचे इयरली इंटरेस्ट किती पेड केला? 25,000. ठीक आहे, चला बघू थर्ड क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन बघा. श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2.5 years ॲट 7 PCPA इन द सेविंग बँक अकाउंट. त्याने 7 बँक अकाउंटमध्ये किती डिपॉझिट केले? 85,000 रुपीज डिपॉझिट केले. किती वर्षासाठी? 2.5 म्हणजे 2.5 वर्षासाठी त्याने डिपॉझिट केले 7% इंटरेस्टने. तर व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसीव ॲट द एंड ऑफ द पिरियड. म्हणजे मग त्याला टोटल इंटरेस्ट किती मिळाला त्यावर, तर ते काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला बघू. थर्ड आन्सर बघा. गिवन दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलं आहे आपल्याला 85,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट दिलं आहे 7%, टाईम दिलं आहे 2.5. पहिले 2.5ला सॉल्व करून घ्यायचं. तर खाली मल्टिप्लिकेशन आणि वरती प्लस, म्हणजे 2 × 2 + 1 डिवायडेड बाय हे जे खाली आहे डिनॉमिनेटरमध्ये ते लिहायचं 2 इक्वल्स टू 2 × 2 4 + 1 5. 5 डिवायडेड बाय 2 इयर्स हे आपलं आन्सर निघालं. ठीक आहे, याला सॉल्व करून निघालं. टोटल इंटरेस्ट काढायचा आहे. टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला लावला आपण, PRT डिवायडेड बाय 100. P किती आहे? 85,000 आहे. R किती आहे? 7 आहे. T किती आहे? 5/2 आहे. आणि डिवायडेड बाय 100. तर इथे 2 0 आहे, इथे 2 0 आहे, म्हणून कट करून घ्यायचं. इझी कॅल्क्युलेशन जाते आपलं. मग काय उरलं? 850 × 7 × 5/2. तर 2ने डिवाइड करायचं. 2ने इथे पूर्ण टोटली डिवाइड होते. आन्सर काय आहे ते 425. इथे कसं केलं? 2 4 = 8, खाली 0 आला, 5 खाली उतरवले, 2 2 = 4, 2 2 = 4 आणि 1 याला मायनस करून 5 मधून 4 गेले, 1 राहिले, 0 खाली उतरवला, 2 5 = 10. ठीक आहे, आन्सर डिवाइड केला. डिवाइड करून 425 आन्सर निघाला × 7 × 5. मग याला पूर्ण मल्टिप्लाय करून हे आन्सर निघालं. म्हणजे कोणतं आन्सर? 40,875 रुपीज. मग लिहायचं देअरफॉर श्रीकांत विल रिसीव 40,875 रुपीज हॅज इंटरेस्ट फ्रॉम द बँक. बँककडून त्याला किती मिळाले, किती इंटरेस्ट मिळाला? 14,875. चला बघू नेक्स्ट क्वेश्चनकडे. फोर्थ क्वेश्चन बघा. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. 5,000 रुपीज प्रिन्सिपलवर 1,200 रुपीज काय झालं? टोटल इंटरेस्ट झाला. ठीक आहे, किती वर्षासाठी? 4 yearsसाठी. इथे रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे का? नाही दिला आहे, फक्त टोटल इंटरेस्ट दिला आहे. व्हॉट विल बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज. मग 15,000 रुपीजवर किती इंटरेस्ट आहे? तर ते झालं प्रिन्सिपल आपला 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर दी सेम पिरियड. म्हणजे याचा प्रिन्सिपल, याचे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते सेम रेट ऑफ इंटरेस्ट 15,000 प्रिन्सिपलचा पण राहील. चला बघू आन्सर. बघा गिवन प्रिन्सिपल दिला आहे 5,000 रुपीज, टाईम दिलं किती दिला आहे? टाईम 4 years. टोटल इंटरेस्ट दिला आहे आपल्याला 1,200. तर टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला लावायचा PRT डिवायडेड बाय 100. टोटल इंटरेस्ट दिला आहे 1,200. P दिला आहे 5,000. R दिला आहे का? नाही दिला आहे. R रेट ऑफ इंटरेस्ट नाही दिलेला आहे आपल्याला. टाईम दिलेला आहे 4 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, पुटअप केलं आपण सगळी व्हॅल्यू. R काढायचं आहे म्हणून Rला एकटं सोडायचं. हे सगळे जे नंबर्स दिसत आहेत ते सगळे इकडे आणायचे. ठीक आहे, 1,200 इकडे, 100 इकडे आणायचे. तर 100 डिवायडेडमध्ये आहे ते इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. तर ठीक आहे, मल्टिप्लाइड 100 डिवायडेड बाय हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इकडे जाताना डिवाइड होईल. म्हणून डिवायडेड बाय 5,000 × 4.
आर जसं तसं लिहिलं, आरला एकटं सोडलं, आरला एकटं सोडून हे 2 झिरो आहे, इथचे 2 झिरो, इथचा 1 झिरो, इथचा 1 झिरो, झिरो काटले आपण. आर इक्वल्स टू 120 इंटू 1, इथे किती उरले 120 इंटू 1, ठीक आहे, डिवायडेड बाय इथे किती उरले 5 इंटू 4. लिहिलं तसं आपण. तर 5नी पहिले 120ला डिवाईड करायचं. मी इथे डिवाईड करून दिलेलं आहे. 5 दुनी 10, मग 2 उरले 0 आणि 5 20, ठीक आहे, 0 0. म्हणून इथे किती आन्सर आलं 24 आलं, ठीक आहे. वरती 24 आन्सर आला. मग 4नी 24ला पूर्णपणे भाग जाते. 4 6 24, 4 6 24, ठीक आहे. मग 6 1 6, 6% आन्सर आलं. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आलं 6% आन्सर आलं. पण आता काय करायचं आहे, नाऊ टोटल इंटरेस्ट ऑन 15,000, 15,000वर टोटल इंटरेस्ट काढायचा आहे, ठीक आहे. तर प्रिन्सिपल दिलं आहे 15,000 आपल्याला. टोटल इंटरेस्ट PRT डिवायडेड बाय 100 फॉर्म्युला लावला. P दिला आहे 15,000, R दिला आहे 6 आताच काढलं आपण, T दिला आहे 4 डिवायडेड बाय 100. ती 2 झिरो आहे इथे, 2 झिरो आहे इथे, कट झाला आणि 150 इंटू 6 इंटू 4. तर किती आन्सर आलं 3600 रुपीज आन्सर आलं. तर लिहायचं हेन्स द रेट ऑफ द इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड इज 3600 रुपीज, ठीक आहे. चला बघू नेक्स्ट क्वेश्चनकडे. 5th क्वेश्चन बघू. इफ पंकज डिपॉझिटेड 1,50,000 rupees in the bank at 10 PCPA for 2 years, what is the total amount he will get from the bank? बँकमध्ये पंकजनी डिपॉझिट केले आहे म्हणते. किती केले 1,50,000 रुपीज. किती पर्सेंट इंटरेस्टनी 10 PCPA फॉर 2 years, 2 वर्षाकरिता. तर आपल्याला प्रिन्सिपल दिला आहे 1,50,000, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 10 आणि टाईम दिलेला आहे 2. तर व्हॉट इज द टोटल अमाऊंट, टोटल अमाऊंट आपल्याला काढायची आहे. चला बघू आन्सरकडे. लिहितो आपण, ठीक आहे. गिव्हनमध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 1,50,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 10%, टाईम दिलेला आहे 2 years. टोटल इंटरेस्ट काढू कारण आपल्याला अमाऊंट काढायची आहे, तर टोटल इंटरेस्ट काढावं लागेल. टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू PRT डिवायडेड बाय 100चा फॉर्म्युला लावला. P किती दिला आहे 1,50,000 इंटू R किती दिला आहे 10 इंटू टाईम किती दिला आहे 2 yearsचा डिवायडेड बाय 100, ठीक आहे. 2 झिरो आहे वरती, 2 झिरो वरती आणि 2 झिरो खाली आहे म्हणून कट केले. 1500 इंटू 10 इंटू 2, मग पूर्ण मल्टिप्लिकेशन केलं तर 13,000 रुपीज आन्सर आलं, ठीक आहे. टोटल अमाऊंट कशी काढायची, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल काय दिला होता आपल्याला 1,50,000, तर लिहिलं आपण प्लस इंटरेस्ट काय दिला, टोटल इंटरेस्ट 30,000 लिहिलं. ॲडिशन करून काय आन्सर आलं 1,80,000 रुपीज. तर हेच आपला आन्सर होता आखरीचा. हेन्स पंकज विल गेट द टोटल अमाऊंट ऑफ 1,80,000 रुपीज फ्रॉम द बँक. बँककडून किती टोटल अमाऊंट भेटलं त्याला 1,80,000, ठीक आहे.